मी उशिरा येण्याचं कारण भारतीय रेल्वे आहे. वंदे भारत रेल्वे उशिरा आली आणि त्यामुळे मी आता इथं आपल्या इथं पोचलोय. पाकिस्तानने ज्या प्रकारे पहलगाम हल्ला केला, पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं चुकीचं आहे आणि आपण भारत पाकिस्तान सामना क्रिकेटचा होतोय. भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते की खून और पानी साथ में नहीं बहेगा आणि इथं तर क्रिकेट खेळायला लागलो एकदम. त्यामुळं महिन्याला धोरणं बदलतात देशाचे असं दिसतं. जब युद्ध हुआ तब भाजपा के नेते बोल रहे थे कि हमारे देश खून और पानी साथ में नहीं बहेगा, लेकिन 2 महीने के पहले ये भाषा उनकी थी. आज वो कह रहे हैं कि क्रिकेट खेलेंगे. यानी हर महीने हमारा धोरण बदलते रहता है और इसीलिए हमारी राजनीति में जो फॉरेन पॉलिसी है वो लगातार फेल हो रही है और इसका अनुभव भारत ने पूरी दुनिया कर रही है. आता दिवसभरात काय होतं ते संध्याकाळी तुम्हाला ब्रीफ केलं जाईल. विधानसभा निवडणुकीनंतर अशा पद्धतीचे एक मोठा नाशिक हे राष्ट्रवादीचे बलिष्ठान आहे आणि नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी हे शिबिर होतं आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत बरेच वक्ते बोलणार आहेत. संध्याकाळी आपल्याला काय झालं हे सांगण्याची व्यवस्था होईल. मला जरा वाटलं की दारातच होम चालू आहे, काय भानगड आहे म्हणून ते होम कोण करतात काय जरा चौकशी करायला गेलो. गए हैं और मुझे लगता है कि इससे पहले जाना चाहिए था उनको. अब देर से गए ठीक है, लेकिन मणिपुर की सारी अवस्था देख के मुझे विश्वास है, उम्मीद है कि उनके सारे प्रश्नों के मामले में वो निर्णय लेंगे. गए हैं और मुझे लगता है कि इससे पहले जाना चाहिए था उनको. अब देर से गए ठीक है, लेकिन मणिपुर की सारी अवस्था देख के मुझे विश्वास है, उम्मीद है कि उनके सारे प्रश्नों के मामले में वो निर्णय लेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.